नमस्कार मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना चालू झालेली आहे। तर त्याचं उद्घाटनही केलेलं आहे आणि त्याची लिंकही जाहीर केली आहे। तर मित्रांनो त्यासोबत तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेतून अर्ज कसा करायचा त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्याची वेबसाईट चालू झालेली आहे। तर त्याची वेबसाईट कुठली आहे तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर असं अर्ज तुम्हाला डेमो कसा आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचपूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना चालू झाली असून त्याला तुम्हाला maha-discount.in solar mtskpy इंडेक्स या वेबसाईटवर यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं मुखपृष्ठ दिसणार आहे। त्यानंतर तुम्हाला मुखपृष्ठाच्या नंतर तुम्हाला मागे त्याला सौर कृषी पंप याचा डॅशबोर्ड दिसेल। डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला योजनेची माहिती तुम्हाला इथं पाहता येणार आहे। या योजनेबद्दल तुम्हाला हे ठळक वैशिष्ट्य तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला सर्वसाधारण गटासाठी केवळ 10% रक्कम भरावी लागणार आहे आणि 90% शासन भरणार आहे आणि अनुसूचित जाती जमातींसाठी 5% लाभार्थी हिस्सा आणि बाकीचं 95% शासन असं उर्वरित रक्कम भरणार आहे। जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP पंप 5 वर्षासाठी तुम्हाला इन्शुरन्ससह तुम्हाला शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना मिळणार आहे। त्यासोबत वीज बिल नाही त्याचं चिंताही नाही आणि त्याचं लोड शेडिंग म्हणजे तुम्हाला याचा दिवसा सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे। त्याचं तुम्हाला बिल 0 येणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे कमीत कमी अर्धा एकर आणि जास्तीत जास्त तुम्हाला 7.5 HP पर्यंत पंप मिळणार आहेत। 3 ते 7.5 HP पर्यंत पंप तुम्ही जर घेण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला या वेबसाईटवर येऊन तुम्हाला इथं ऑनलाईन अर्ज करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला परिपत्रक आणि इथं शासन निर्णय आणि इथं JR तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे आणि तुम्हाला वारंवार विचारले जाणारे प्रश्न बी आहेत ते तुम्हाला इथं आणि लाभार्थी सुविधा या पर्यायावरती क्लिक करून तुम्हाला इथं ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला या अर्ज करत असताना तुम्हाला येणाऱ्या त्रुटी काय आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला इथं सर्वात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला इथं आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जर काही शेतकरी पेंडिंग आहेत तर ज्याच्या नावावर डिमांडचं कनेक्शन म्हणजे DPचं कनेक्शन आहे आणि त्यांना अजूनही DP मिळालेलं नाही असे शेतकरी म्हणजे पेंडिंग जर असतील तर इथं तुम्हाला या चौकटला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा इथं ग्राहक जोडणी क्रमांक इथं टाकल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती ऑटोमॅटिकली खाली येणार आहे। त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड क्रमांक इथं दाखवला जाईल। त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, गाव, त्यानंतर तुमचा शेतीचा प्रकार, गट नंबर, क्षेत्र सगळं टाकून घ्यायचं आहे। अर्जदाराचं संपूर्ण नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ॲड्रेस, घर क्रमांक, गाव, तालुका, पिनकोड हे सर्व टाकून घेतल्यानंतर तुम्हाला जलस्रोत आणि सिंचन माहिती इथं टाकायची आहे। जलस्रोतचा प्रकार तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथं सिंचनचा प्रकार निवडायचा आहे, त्याची खोली, त्यानंतर विद्यमान तुमच्याकडे शेततळ आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा। त्यानंतर तुमच्या बोरवेल जर केलं असलं तर बोरवेलची रुंदी किती इंच आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कृषी तपशील इथं टाकायचं आहे। मागील वर्ष खरीप, रब्बी इथं येईल। त्यानंतर तुम्हाला इथं त्या वर्षी पिकं तुम्ही किती घेतली, 1 किंवा 2 किंवा 3 असं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला विद्यमान पंप तपशील, तुम्ही जर आता पंप वापरत असाल तर तुम्हाला इथं AC DC तुमचं काय असेल ते पंप टाकून घ्यायचं आहे। डिझेल पंप असेल तर तुम्हाला इथं किती डिझेलची आवश्यकता तुम्हाला भासते ते टाकायचं आहे वार्षिक। त्यानंतर तुम्हाला आता अत्यावश्यक म्हणजे आवश्यक पंप तपशील, आता तुम्हाला जे पंप पाहिजे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे। तुम्हाला इथं पंपला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं DC पंप इथं मिळणार आहे। DC पंपला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आवश्यक पंप उपप्रकार, त्यानंतर त्याची श्रेणी निवडायची आहे आणि त्यानंतर तुमचं 3 HP, 5 HP, 7.5 HP इथं क्षमता निवडून घ्यायची आणि मिनटाला तुमचं किती लिटर पाणी तुम्हाला पाहिजे ते इथं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर बँक खाते नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे। IFSC कोड, खाते क्रमांक हे सर्व टाकून घ्यायचं आहे
आणि जर तुमचा अर्ज जर या योजनेत बाद केला तर त्याचं पेमेंट तुम्हाला याच अकाउंटवरती तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इथं खालील डॉक्युमेंट तुम्हाला इथं PDF स्वरूपात अपलोड करायची आहेत. तुम्हाला इथं 7/12 तुमचा इथं 7/12 उतारा, इथं 7/12वर बोरची विहिरीची नोंद असणं आवश्यक आहे. आणि जर तुमचं ई-पीक पाणीमध्ये जरी तुम्ही नोंद केली असेल तरी ती या या योजनेसाठी पात्र आहेत. आणि तुम्ही इथं PDF अपलोड करायची, आधारची प्रत एक PDF, त्यानंतर बँकेचं पासबुक, पासपोर्ट साईज फोटो इथं अपलोड करायचा आहे आणि अपलोड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ई-पीक पाणीमध्ये जरी नोंद केली असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, या परेशान विरहित म्हणजे महावितरणसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करा. त्याचा तुम्हाला तात्काळ मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेचा लाभ घ्या. आणि ज्यांचा अर्ज लवकर येईल त्याला पहिला प्राधान्य देण्यात येणार आहे असं GRमध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्ही या वेबसाईटवर या, ऑनलाईन अर्ज करा. तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा महा ऑफिसशी संपर्क साधून यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करा. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि याबद्दल तुम्हाला जरी कुठं अर्ज करताना कुठं अडचण जर आली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यावर मी तुम्हाला रिप्लाय देईन किंवा त्यावरती तुम्हाला मी एक व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोस्ट करेन. धन्यवाद.